गुड मॉर्निंग। आमची पॅकिंग झालेली आहे, आम्ही चाललोय फिरायला। तर आमच्यासोबत तुम्ही पण फिरायला चला। आणि पिलूची ही पहिलीच ट्रिप आहे, तर बघूया पिलू किती एन्जॉय करतो। हो ना पिलू? हो। तर आम्ही कुठे चाललोय काय तर तुम्ही नक्की बघा आणि आमच्या सोबत राहा, तुम्हाला पुढे कळेलच आम्ही किती एन्जॉय करतोय ते। आमची फॅमिली ट्रिप आहे, आम्हाला लवकर निघायचं होतं, थोडा उशीर झाला तर आता आम्ही निघतो। कारण पिलूला पण खाऊ वगैरे दिलं, त्याचं पण आवरलं, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला, तर आम्ही निघतोय। तर बघत राहा, बाय। तर आम्ही सगळं आवरून इथे खाली आलो, गाडीमध्ये बॅगा वगैरे ठेवला। तर हे बघा, हा कुत्रा होता एवढ्या सकाळी पण, कारण रोज त्याला खायला देतो, त्याच्यामुळं आलं तरी तो असतो, जाताना कुठे तो असतोच। आणि तस्मयच्या सीटवर ठेवलं, तो मस्त राहतो। आणि मग आम्ही इथून निघालो। अंधार होताच, एवढं काही उजळलेलं पण नव्हतं, आणि मग तरी पण आम्हाला उशीर झालेला, आम्ही निघालो, रस्त्याला लागलो। सकाळ सकाळी वातावरण इतकं छान होतं, थंड वाटत होतं मस्त, आणि गाणी लावली होती देवाची सकाळ सकाळी। आणि आम्ही निघालो, समृद्धीला लागलो। आणि हे बघा काय झालं, थोड्या अंतरावर गेल्यानंतर समृद्धीवरती एक खूप जास्त मोठा पण नाही, छोटासा जसा दगड होता, त्या दगडावरती टायर गेला जस्ट, आणि खूप मोठा आवाज आला। मग मी त्यांना बोलली बघा काय झालं, पण गाडी अजिबात इनबॅलन्स झाली नव्हती। गाडी साईडला लावून बघतात तर काय, टायर डायरेक्ट फुटलेला होता। म्हटलं आता काय करायचं, मग स्टेफनी होती, मग यांनी स्टेफनी काढली, आणि ते वेळ पण झाला आणि काम पण लागलं। ते हे बघा, डायरेक्ट फुटलेला टायर होता, मग तो काढला, स्टेपनी काढली, मग यांनी स्टेपनी लावून घेतली। खूप छान वातावरण वाटत होतं, थंड वाटत होतं, पण म्हटलं आता एवढ्या लांब जायचं आहे, आणि पण मग ठीक आहे म्हटलं, स्टेपनी होतीच। मग यांनी नंतर हे डिजिटल मशीन आहे हवा मारायची, कंपनीकडून पण मिळालं होतं, पण यांचं सगळं काम ओके असतं, त्यांना बाहेर कुठं निघालं का सगळं व्यवस्थित लागतं, ते खरं बरंच आहे। कोणी घेतलंय? कुणाल दादानी घेतलंय? तर आम्ही इथे जाणार होतो घरी त्यांच्या, पण आम्हाला उशीर झाल्यामुळं, टायर फुटल्यामुळे मग आम्ही रस्त्यातच भेटलो सगळे। आमच्या 3 गाड्या होत्या, 17-18 लोक होती आम्ही, चिल्लर गँग पण होती, मस्त आम्ही फिरायला चाललो होतो फॅमिली। तर इथे आम्ही सगळे भेटलो, आणि मग सगळे सोबतच गेलो। तर हे बघा, एका पाठोपाठ एक गाड्या अशा होत्या आमच्या। मग नंतर आम्ही पुढे, नाश्त्याची वेळ झाली होती, तर आम्ही इथे कर्जतला थांबलो। इथे ठाकरे वडापाव म्हणून आहे, तर खूप फेमस आहे ते पण। तर म्हटलं आता इथेच खाऊया नाश्ता, तर कोणाला जे पाहिजे ते त्यांनी मागवलं, भजी मिसळ काय कोणाला जे हवं होतं ते त्यांनी खाल्लं। मस्त आम्ही नाश्ता वगैरे केला। नाश्ता करून झाल्यानंतर मग आम्ही तिथं फोटो वगैरे काढले थोडे, आणि मग आम्ही तिथून निघालो। मामानीच सगळ्यांना आणून दिलं काय जे हवं होतं ते। तस्मयची मस्ती चालूच होती, तर मामींकडून मी घेतलं त्याला, तर त्यांना खायला नाही जमणार। मग तिथून निघाल्यानंतर पुढे रस्त्यामध्ये छान छान अशा गाड्या होत्या बघा। तर आम्ही मोस्टली खरं रस्त्यात जे मिळतं, जे विकतात त्यांच्याकडून आम्ही घेतोच नेहमी, कारण 2 पैसे त्यांना मिळतात। तर तस्मयसाठी मस्त ही थार होती, तर आम्ही ती घेतली। तर बघा किती छान, आणि ऊन होतं, उन्हातान्हात ती लोक विकतात, तर आम्ही घेतोच। पण नंतर असं पुढं रस्त्यात गेल्यानंतर दुपार झाली होती, तर म्हटलं आता चला एक हॉटेल मिळालं, तिथं जेवूया। तर घरून काही भाकरी आणि मटण घेतलं होतं, माझ्या जावेनं आणलं होतं, तर मग आम्ही तेही घेतलं खायला। आणि त्यांच्याकडून पण आम्ही नॉनव्हेजच ऑर्डर केली होती। तर मस्त असा दुपारचा बेत झाला, जेवण वगैरे केलं तिथं, आणि तिथून आम्ही गेलो। तर हे बघा, घाट वगैरे लागला होता, खूप छान असं वाटत होतं। तर इथे आम्ही थांबलो होतो थोडा वेळ, फोटो वगैरे काढले। तर आम्ही आता इथे पोहोचलो आहोत, किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार। तर आम्ही सकाळी निघालो होतो, जेवण वगैरे केलं, आणि आता 4:30 5:30 वाजलेत, तर
तर आता आम्ही इथे पोहोचलोय, प्रतापगडवरती जाऊ, तुम्हाला पण दाखवते तिथं सगळं काय आहे ते. खूप छान आहे. आणि तिथून मग आम्ही महाबळेश्वरमध्ये मुक्काम करायला जाऊ. तर बघत राहा, महाबळेश्वरमध्ये पण तुम्हाला सगळे पॉईंट दाखवू, तर बघत राहा. चला. तर हे बघा, इथे आम्ही सगळ्या गाड्या आमच्या येईपर्यंत आम्ही तिथे थांबलो. मामा वगैरे होते आणि त्या मावशी वगैरे मागच लागल्या होत्या, हे घ्या ते घ्या, कैरी वगैरे होती त्यांच्याकडून. तर 1-2 घेतलं आणि ह्या बघा सनरूफमध्ये उभ्या राहून त्यांना तिथं गाडीतून त्या उभ्याच राहिल्या होत्या. तर तिथे फोटो वगैरे काढले. आमच्या गाडी येईपर्यंत आम्ही थांबलो आणि आम्ही तिथून निघालो. तर मीही थोडा वेळ सनरूफमध्ये उभी राहिली, कारण असं एकटी गाडी असली का नाही मिळत. तर म्हटलं, पुढे आमची मुलं होती, त्यांना म्हटलं मोबाईलमधून थोडं शूट करा. खूप छान वाटत होतं, घाट वगैरे होता. तर थोडं मी एन्जॉय केलं तिथं आणि आम्ही तिथून निघालो. कमानीमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे शिवकालीन खेडेगाव म्हणून आहे, हस्तकला केंद्र, ट्रेडिशनल विलेज असं आहे. तर इथे सगळं ट्रेडिशनल आहे. तर आपण बघूया काय आहे. तर या. तर हे शिवकालीन खेडेगाव जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खेडेगाव होते, ते कसे होते, कशा प्रकारे होते, ते या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. तर नक्की बघा पूर्ण. तर हा खूप मोठा परिसर आहे, जवळपास 1 एकरमध्ये हे जे दाखवलेलं आहे. तर खूप छान आहे बघा. इथे बघा खूप छान छान अशी दुकानं आहेत. कॅप वगैरे जे वस्तू लागतात त्या सगळ्या आहेत इथे. तर हे घ्या, नंतर बोलू. तर इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे बघा, सुरुवातीलाच हे असं दाखवलं आहे, मावळे वगैरे, आणि खूप छान असं ओरिजिनलच वाटतं. खूप सुंदर वाटतं. सगळं गाव जसं होतं त्या गाव टाईपच ते पूर्ण गाव वसलेलं आहे. जसं ते 12 बलुतेदार म्हणतात त्याप्रमाणे आहे ते सगळं. तर इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे बघा, मी जिथे उभी राहिली आहे तो गोल सर्कल आहे, तर त्याला खळ असं म्हणतात. तर त्याच्यावरती पूर्वी भात वगैरे त्याच्यावरतीच पसरून मग त्याच्यावरती बैलांना त्याच्यावरती नाचवून मग ती भात काढणी व्हायची. तर हे बघा, बैलगाडी पूर्वी वाहतुकीसाठी साधन म्हणजे हेच असायचं, बैलगाडीचं. बैलगाडीनंच येणं जाणं पूर्ण त्यांचं जे काय आहे ते बैलगाडीनंच व्हायचं. तर तेही दाखवलं. आणि तिथं पाठीमागं बघा, पायऱ्यातून जिण्यासारखं दिसतंय, तिथून डायरेक्ट प्रतापगडचा किल्ला दिसतो. एक मावळ्याचा हात दाखवलाय, ते दाखवलेलं आहे. आणि इथे बघा, लाकडी वस्तू ज्या घरगुती लागतात त्या सगळ्या लाकडी वस्तू बनवण्याचं जे काम आहे ते दाखवलेलं आहे. सुतारकाम करताना दाखवलं आहे. आणि इथे बघा, दगडापासून वस्तू बनवतो यांना पात्रोड असं म्हणतात. तर ही लोक काय बनवायची, घरामध्ये लागणारी दगडी साहित्य म्हणजे जातं, खलबत्ता ही लोक बनवायची. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं मेन काम होतं दगडी तोफगोळे बनवणे. तर हा दगडी गोळा युद्धाच्या वेळेला भिंती तोडणे किंवा दरवाजे तोडण्यासाठी सुद्धा वापरला जायचा. तर हे बघा, हे वासुदेव हे घराघरामध्ये जायचे. तर घरामध्ये लोकांचा हावभाव हे त्यांच्या लक्षात यायचं, जसं की गुप्तहेर म्हणतात त्याप्रमाणे हे काम करायचे. आणि तिथेच बाजूला म्हणजे जसं आपलं ग्रामदैवत असतं तसं त्याप्रमाणे त्यांचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते दाखवलं गेलं आहे. इथे जात्यावरती दळण वगैरे. तर किचन बघा, चुलीवरचं जेवण. तर पूर्वी काय मिक्सर वगैरे नसायचे, तर ते सगळं धान्य वगैरे जात्यावरतीच दळलं जायचं. तर वृंदावन वगैरे. तर खूप छानच आहे ते, खरंच खूप मस्त वाटलं बघायला. तर तिकडच्या पद्धतीची घरं, पूर्वी घरं कसं असायची, शेळी मेंढ्या. तर इथे बघा कुंभारकाम दाखवलं आहे. मडकी बनवताना जे स्वयंपाकासाठी लागतात ते. इथे कासारीन दाखवले आहे, जे घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचं काम करायची. तर खूप छान असं दाखवलं आहे.
खूप मस्त वाटलं बघायला सगळं. तर हे बघा, कुत्री गाव टाईप सगळं, जसं घर असायचं सेम टू सेम तसं. आणि हे बघा पाटलाचा वाडा असं म्हणतो आपण याला. तर विट्टी दांडू हा खेळ तर फेमस आहे तिकडे. तर हे बघा कवडी वगैरे, तर पाणी काढण्यासाठी. तर हे बघा बांबूपासून बनवण्याचे काम दाखवलं आहे. तर पूर्वी बांबूपासून टोकऱ्या, कणगी किंवा इरलं जे पावसाळ्यात आपण डोक्यावर घेऊन त्याचा शेतामध्ये वापर करतो ते दाखवलं आहे. विहीर दाखवली आहे. तर आपल्यालाही माहीत आहे का कळशीला दोर बांधून मग ती विहिरीत सोडायची आणि मग ते पाणी भरलं का खेचून घ्यायची, तेही दाखवलं आहे. तर तेही खूप सुंदर दाखवलं आहे इथे पाणी साठवण्यासाठी. आणि इथे बघा लोहार आहेत. तर ही लोक शस्त्रकाम म्हणजे ढाल, तलवार, मेटलच्या वस्तू बनवण्याचं काम करायचे. तर तेही दाखवलं आहे. शेकोटी दाखवली आहे, पार दाखवला आहे, जसा पूर्वी पारावरती बसून न्यायवाडा केला जायचा तर तेही दाखवलं आहे. सगळी लोक एकत्र यायची. आणि हा वाडा दाखवला आहे. तर याला चौसोफी वाडा असं म्हणतात. तर पूर्वीचे खेळ म्हणजे सगळं जसं खूपच सुंदर दाखवलं आहे, खूप छान केलेलं आहे सगळं. तर ह्या वाड्यामध्ये एंट्री केल्यानंतर इथे पुढे हे जे चौकोनी दिसतंय, तर पूर्वी याचा वापर म्हणजे जे पाहुणे यायचे तर त्यांचा हातपाय वगैरे धुवून मग ते आतमध्ये जायचे. तर हे किचन दाखवलं आहे. तर तांबे पितळेची वस्तू तिथे आहेत. तर बघा ना किती सुंदर दिसतंय. तर हे किचन पण बघा. तर या टाईपप्रमाणे असं पूर्वी किचन असायचं. तांबे पितळेच्या भांड्यामध्येच स्वयंपाक केला जायचा. तर ही उखळ दाखवली आहे. तर आपल्याकडेही आता असते, म्हणजे त्याचा जास्त वापर नाही केला जात पण तरी असते. तर बघा ना किती सुंदर भांडी वगैरे दाखवली आहेत. तर इथे एक साईडला असं आराममध्ये बसलेले, तर निवांत गप्पा मारण्यासाठी असं झोका वगैरे. तर तुम्ही नक्की या कारण खरंच खूपच सुंदर आहे ते सगळं बघायला. आणि हे बघा पूर्वीची वेशभूषा किंवा मावळा दाखवला आहे. तिथं आपण उभं राहून आपला फोटो वगैरे काढण्यासाठी. आणि सेम टू सेम वाटतं. खरंच खूपच सुंदर होतं हे. तर खूप आवडलं मला. शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे ते, छत्रपती शिवाजी महाराज. तर खरंच पूर्वीचं राहणीमान आणि पूर्वीची लोक खरंच खूपच भारी होतं ते सगळं. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. तिथंच मस्त हॉटेल होतं. चहा, कॉफी, ब्लॅक टी, कोणाला जसं जे हवं होतं ते घेतलं मस्त. आणि आम्ही वरती गेलो नाही प्रतापगडला, कारण खूप उशीर झाला होता. आम्हाला 7-7:30 वाजले होते. अंधार पडत आलेला. आणि प्रतापगडच्या किल्ल्यावरती जाणं आम्हाला त्यावेळेस पॉसिबल नव्हतं. आम्हाला रूमही बघायची होती. आणि कारण रूम शोधायची, ती पण लगेच मिळेल नाही मिळेल असाही विषय होता. तुम्ही बघू शकता अंधार पडत आला होता. त्याच्यामुळे आम्ही महाबळेश्वरकडे जायला निघालो. आम्ही प्रतापगडच्या किल्ल्यावरती नाही गेलो. म्हटलं आपण नंतर जाऊया, कारण लहान मुलं पण होती सोबत, ते आम्हाला शक्य नव्हतं. मग आम्ही महाबळेश्वरला जायला निघालो. आणि तिथं मग 4-5 ठिकाणी शोधल्यानंतर मग आम्हाला एक बंगलो मिळाला. 7 BHK असा बंगलो मस्त भेटला. तर तिथे छान 7 रूम होते. आमची फॅमिली पण मोठी होती. तर त्यासाठी मग आम्ही तो घेतला. तर तेही तुम्हाला दाखवते. खरंच खूप छान मिळाला. मार्केटपासून जवळच होतं ते. तर खाली रूम आणि वरती पण रूम असं डबलचं असं होतं. हॉल वगैरे होता मस्त. तरी ते सगळे बसले होते मस्त चटरपटर खायला. तर मी घरूनच इंडक्शन नेलं होतं पिल्लूसाठी खाऊ, कारण फक्त फिडिंगवरती शक्य नव्हतं त्याला. म्हटलं त्याचं उगाच हे नको व्हायला, म्हणून मग मी इंडक्शन, भांडी, घरी बनवलेलं सॅरेलॅक, तूप सगळं मी घेऊन आली होती. तर तिथं पोचल्या पहिला मी त्याच्यासाठी खाऊ बनवलं, त्याला ते भरवलं. आणि मग त्याच्यानंतरच म्हटलं जे काय बाकी असेल ते बघू, पहिला त्याचं खाऊ करू दे. मग ते मी बनवलं. तिथं पूर्ण तयारीनंच गेली होती मी, किमान तस्मयच्या तरी तयारीनं गेली होती मी. मग नंतर त्याला सगळं भरवलं आणि मग आम्ही मार्केट फिरायला गेलो.
तर बघा त्याला सगळं पूर्ण मी पॅक केलं होतं, कारण खरंच थंडी पण होती थोडी. थंडीचे दिवस नाही पण महाबळेश्वरला थंडी असतेच. तर हा आमचा ऋषी आता 1 वर्षाचा झाला आहे तो. तर त्यालाही काही नाही, तोही कसाही असतो, त्यालाही काही त्रास नसतो. तो पण खूप छान राहिला आणि तस्मै पण खूप छान राहिला. तर आम्ही मस्त मार्केट फिरलो. तर मार्केट खरंच खूप महागडं आहे. आपण घेतो त्याहीपेक्षा 3 पट किमती जास्त होत्या. त्याच्यामुळे आम्ही ज्यांना जे घ्यायचं त्यांनी ते घेतलं. महाबळेश्वर मार्केट खूप छान आणि थंड वातावरण आहे. मार्केटमध्ये खूप जास्त सगळं महाग आहे, त्यामुळे काही घेणार नाही. तुम्ही काय मार्केट फिरून आल्यानंतर मग कोणाला जे घ्यायचं होतं ते त्यांनी घेतलं, खरेदी केली आणि मी तर काही नाही घेतलं. आणि आम्ही रूमवरती आलो. परत सगळे येईपर्यंत आम्ही थांबलो. तर या बघा रूम मस्त होत्या. तर हा वरचा भाग होता आणि खाली वेगळं आणि वरती असं डबलचं होतं. हा हॉल होता. तर इथेच आम्ही पार्सल मागवलं होतं नॉनव्हेजचं. तर सगळे आल्यानंतर मग आम्हाला 11 साडे 11 वाजले होत्या. तेव्हा म्हटलं तेव्हा जेवण करायला बसू. तर सगळे येईपर्यंत आम्ही थांबलो मस्त रूममध्येच. तर हे बघा किती छान, रूम पण खूप मोठी होती, बाथरूम पण मस्त होतं, बाथटब वगैरे सगळं होतं, हॉल होता. एसीची तर काही गरजच पडत नाही कारण खूप थंडी पण होती तिथे. एकंदर आम्हाला छान रूम मिळाली होती. आणि मग सगळे जमल्यानंतर जे पार्सल मागवलं होतं तर दोन्ही मामींनी मस्त जेवण वाढलं. मस्त दोन्ही मामींनी जेवायला वाढलं सगळ्यांना. चिल्लर पार्टी पण जेवायला बसली होती. तोपर्यंत इकडे यांची पंगत बसली होती. आमचे साहेब पण जेवायला बसले होते मुलांसोबतच. तर म्हटलं त्यांचं सगळं जेवण झाल्यानंतर मग आपण जेवायला बसू. त्यांच्या गप्पा टप्पा चालूच होत्या. भूक पण लागली होती. मग यांचं सगळ्यांचं जेवण झालं का मग आम्ही पण जेवायला बसलो. तर याचा पुढचा पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर तोही बघायला विसरू नका. दुसरा डे. तर आमची छोटीशीच ट्रिप होती. तर ती कशी झाली नक्की बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटते. तोपर्यंत बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.